यानंतर बघा आपण 9व्या प्रकरणातील 9.1 9.2 स्वाध्याय पाहिल्यानंतर आपल्याला नफा तोटा या प्रकरणातील उच्च काठीण्य पातळीचे जे 5 प्रश्न आहेत ते पाहिजे आहेत. प्रतीक्षा, तर बघा प्रत्येक पहिलं उदाहरण काय ते पहा. प्रत्येकी ₹400 खरेदी किंमत असणारे 40 शर्ट प्रत्येकी किती किमतीस विकावे म्हणजे होणारा नफा 20 शर्टाच्या विक्री किमती एवढा होईल. एक तर गोष्ट, एक शर्टची खरेदी किंमत किती आहे? एक शर्टची खरेदी जी किंमत आपल्याला दिलेली आहे ती आहे ₹400 आणि एकूण शर्ट किती खरेदी केलेले आहेत? एकूण शर्ट खरेदी केलेले आहेत 40. शर्ट 40 खरेदी केलेले आहेत. एका शर्टची खरेदी किंमत ₹40 आहे. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की यांची एकूण खरेदी किंमत काढून सुद्धा आपल्याला काढता येईल किंवा पट पद्धतीने सुद्धा आपल्याला काढता येईल. आपण एकूण खरेदी किंमत काढूया. 40 शर्टची खरेदी किंमत कशी काढणार आपण? एकाची 400 आहे गुणिले 40 बरोबर 4 चौक 16 आणि त्याच्यावरती 3 शून्य म्हणजे ₹16,000 काय झाली? 40 शर्टची खरेदी किंमत. इथपर्यंत आपण सोडवलं. आता काय दिलंय पहा, प्रत्येकी किती किमतीस विकावे म्हणजे होणारा नफा 20 शर्टाच्या किमती एवढा, विक्री किमती एवढा येईल. म्हणजे बघा त्यांनी देताना म्हणजे विकत घेताना 40 शर्ट विकत घेतले, परंतु नफा हा रुपयात न देता तुम्हाला थोडस कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी सांगितलंय 20 शर्टाच्या विक्री एवढा नफा झाला पाहिजे. 20 शर्टाच्या विक्री एवढा नफा झाला पाहिजे. म्हणजे त्याचे 20 शर्ट शिल्लक राहिले पाहिजेत. 40 शर्ट पैकी 20 नफा म्हणजे काय? आपल्याला जे जास्त मिळतं तो नफा असतो. म्हणजे 40 शर्ट पैकी 20 शर्टाच्या विक्री एवढा नफा झाला पाहिजे. म्हणजे 20 वजा करा 40 मधून अगोदर, हे 40 वजा 20 बरोबर काय राहिलं? 20 शर्ट. याचा अर्थ 20 शर्ट विकल्यानंतर त्याला ₹16,000 मिळाले पाहिजे. 20 शर्टच विकल्यानंतर ₹16,000 मिळाले पाहिजे. म्हणून बघा 20 शर्टची किंमत किती आली पाहिजे? आपल्याला शर्टची विक्री किंमत किती आली पाहिजे? ₹16,000 आली पाहिजे. हे लक्षात घ्या. का? कारण खरेदी किंमत तेवढी आहे, तेवढी विक्री किंमत आली पाहिजे, तेव्हा 20 शर्ट त्याला नफा होणार आहे. मग आता त्यांनी तेवढंच विचारलं नाही तर त्यांनी विचारलंय 20 शर्टच्या विक्री किमती एवढा नफा असेल. इथं बघा प्रत्येकी किती किमतीस विकावं. प्रत्येकी म्हणजे एक शर्ट कितीला विकावा. तर त्याला 20 शर्ट कितीला विकावे लागतात? त्याला नाही, 20 शर्ट कितीला विकावे लागतात? 16. मग म्हणून एक शर्टची विक्री किंमत बरोबर काय करावं लागेल? 16,000ला 20 न भागावं लागेल. कधी पण मी सांगितलं की नाही, एका वस्तूची किंमत काढत असताना मग तो शर्ट असेल, काही पण असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, काही पण कुठली पण वस्तू असेल, एकाची किंमत काढताना आपल्याला रुपयाला वस्तून भागावं लागतं. म्हणून हे ₹16,000 त्याला 20 न भागलं, शून्य कटलं, 82 16 आणि 2 शून्य ₹800. म्हणजे एका शर्टची विक्री किंमत किती असावी लागेल? 800. मग असं कुठं आहे 800? पर्याय क्रमांक डी. काय अडचण आहे का? समजलं का नाही? नक्की समजलं असेल. यानंतर आपण पाहूया दुसरं उदाहरण. नीट लक्ष द्या, झोपल्यावणी करू नका. असं ताड बसा जरा. इब्राहिमने 500 अंडी ₹600 प्रति 100 म्हणजे 100 अंड्याला ₹600 या दराने खरेदी केली. म्हणजे बघा आपल्याला किती अंडे घेतलेले आहे ते सांगितलेलं आहे इब्राहिमनं 500 आणि अंड्याचा दर काय?
600 रुपये प्रति, म्हणजे प्रत्येक 100 अंड्यांची किंमत 600 रुपये. आपण किती घेतलेत? 500. आपण म्हणजे इब्राहिम, आता आपणच खरेदी केले. आता ते करताना आपण एकमान पद्धतीनं डायरेक्ट खरेदी किंमत काढू. एकमान पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. हे बघा, 500 अंड्यांची, द्या माझ्या बरोबर, मागे राहूच नका. 500 अंड्यांची खरेदी कसं काढणार सांगा बरं मला. एकमान पद्धत वापरून. हा, एकाची किंमत कशी काढणार? 600 ला 100 न भागणार. आणि कितीची काढायची रे? कितीची काढायची? गुणिले 500 करायचं असतं याला. एकमान पद्धत याला म्हणायचं. हे बघा, एकाची काढली की आपण काय येईल ती आणि गुणलं. छेद 1 असतो याच्या खाली. मग हे 2 शून्य कटवले, हे 2 शून्य कटवले. इकडचे बी कट, कुठले तरी एका ठिकाणचीच कटवा, नाहीतर म्हणायचं इकडचे बी 2 कटविले, इकडचे बी 2, 4 कटव चाल. एवढं हुशार होण्याची गरज नाही. पुढं 6 पंचे 30, 1 2, म्हणजे 500 अंडे किती रुपयाला इब्राहिमने घेतले बाळांनो? 3000. ही त्याची खरेदी किंमत झाली. पण बघा, वाहतुकी दरम्यान त्यातील 50 अंडी फुटले. फुटले म्हणल्यावर कमी झाले का जास्त झाले? कमी झाले की नाही? मग आपल्याला हे बघा, शिल्लक अंडी, शिल्लक अंडी बरोबर, ह्या 500 मधून 50 वजा केलं तर 450च अंडे शिल्लक राहिले. का? कारण फुटलेले अंडे काय विकता येतील का त्याला? कोण घेईल का? नाही घ्या. खराब झाले की फुटले. 450च अंडे त्याला विकण्यासाठी राहिलेले आहेत. आता बघा, उरलेली अंडी म्हणजे ही 450 अंडी जी उरलेली ती प्रति डझन कोणत्या भावाने विकावी? प्रति डझन कोणत्या भावाने? कोणत्या भावाने म्हणजे दाखल्याने मोठ्या भावाने नव्ह, नाही तर तुम्हाला वाटायचं लहान भावाने, नाही तर मोठ्या भावाने नाही. या भावाचा अर्थ आहे दर. दर कोणत्या दराने विकावी? विकावी म्हणजे त्याला रुपये 600 नफा होईल. म्हणजे आता आपल्याला जे काही 450 अंडे आहेत ते प्रति डझन म्हणजे 12 अंड्यांची किंमत. कोणत्या 12 अंड्याची किंमत? बघा, डझनाला किती दर घ्यावा, किती दराने विकावे म्हणजे 600 रुपये नफा होईल. एक गोष्ट, आपल्याला इब्राहिमला त्या व्यवहारात काय होणार आहे? नफा होणार आहे. बरोबर आहे की नाही? किती नफा? 600 रुपये नफा पाहिजे. जर नफा पाहिजे असेल तर आपण इब्राहिम काय करेल? जेवढी खरेदी किंमत आहे त्याच्यापेक्षा 600 रुपये जास्तीलाच विकेल की नाही? म्हणजे आपल्याला विक्री किंमत आधी काढून घ्यावी लागेल. हा बघा, म्हणून विक्री किंमत बरोबर, विक्री किंमत त्याची खरेदी 3000 होती आणि त्याला नफा किती पाहिजे? 600. म्हणजे तो कितीला विकणार आहे तो अंडी? 3600 रुपयाला. इथपर्यंत कोणाची काय अडचण? आता इथपर्यंत झालं. पण आता आपल्याला काय म्हटलं माहितीये का? ती कोणत्या भावाने विकावी म्हणजे दराने विकावी प्रति डझन. आता प्रति डझनचा भाव काढण्यापूर्वी आपण एका याचा काढू की, आणि डायरेक्ट प्रति डझनचा पण एकमान पद्धतीनं काढू डायरेक्ट. बघा आता डायरेक्ट 1 डझन अंड्यांची विक्री किंमत. आता बघा, मला सांगा बरं, 1 अंड्याची विक्री किंमत कशी काढणार तुम्ही? आधी सांगा मला. हा सांगा. भागिले, अरे 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 6 का? किती अंडे आहेत त्याच्याकडे शिल्लक राहिलेले? विकायचे 7 विकायचे का त्याला? काय वेळ आहे तरी तुम्ही. विक्री किंमत एका अंड्याची कशी काढणार म्हणलं मी? त्याला विकायचे 3600 ला. त्याच्याकडे अंडे किती आहेत? शिल्लक राहिलेलेच आता 450. आणि किती अंड्याची? ही एकाची काढली की नाही किंमत आपण? दिसू द्या अगर नका दिसू द्या, नाहीतर करा अथवा नका करा. परंतु एकूण रुपयाला जर वस्तूनं भागलं ती एकाची किंमत निघाली की नाही? मग एकूण रुपये 3600, त्याला 450 भागलं, एकाची निघाली. किती अंड्याची किंमत करायची? मग मी काय करू?
गुणिले 12 करा ना, किती सोपं. गुणिले 12 छेदस्थानी 1 आहे. आता संक्षिप्त रूप द्या. 0 0 तर आधी कटवून टाकू. डोक्यात बसले तर अंडे अंडे कटवून टाकू. अंडेचा इथं म्हणून. आणि इथं बघा मराठीचा सुद्धा प्रश्न. हे बघा अंडे वचन सांगा बरं मला याचं. वचन सांगा तर अंडी. एक वचन. अंडे एक वचन आहे पण आपल्याला अनेक वचन वाटतं इथे. आणि अंडी अनेक वचन आहे हे लक्षात घ्या. जसं केळे. केळे हा केळे एक वचन आहे आणि केळी पण आपल्याला वाटतं केळे अनेक आहेत काही असं नाही. हा तसा हा शब्द आहे. आता बघूयात. आता कशाने भाग जातो. इथं 5 न जातो. 5 9 45. 5 7 5 7 1 उरलं झाले 10. 5 2. आता 9 न पण जातो डायरेक्टली. 9 1 9 8 72. आणि पुन्हा काय राहिलं 8 आणि 12. 8 गुणिले 12 12 96 रुपये प्रति डझनानं विकावे लागतील. कुठं आहे पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक ए. समजलंय का सांगा मला हे. ओके. हा यानंतर थोडस सोपं आहे पण थोडा विचार करावा लागणार. आणखी एक उदाहरण पहा. हिमांशूने 10 दूरचित्रवाणी संच प्रत्येकी 12,000 रुपये प्रमाणे खरेदी केले. ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम हमाली व वाहतूक यासाठी खर्च केली. हे सर्व संच त्याने प्रत्येकी 14,500 रुपयाप्रमाणे विकले. या व्यवहारात त्याला नफा झाला 20,000 रुपये. तर त्याने वाहतूक व हमालीवर किती खर्च केला. अगोदर आपण किती दूरचित्रवाणी संच घेतलेत 10. एकाची किंमत किती आहे. मग आपण खरेदी किंमत काढू. फक्त खरेदी किंमत काय येणार आहे. 12,000 गुणिले एका दूरचित्रवाणीची किंमत किती आहे. एका दूरचित्रवाणीची किंमत 12 आणि किती घेतले 10 म्हणून गुणिले 10. मग काय येईल 1,20,000 रुपये. म्हणजे 10 दूरचित्रवाणी संच म्हणजे टीव्ही आणण्यासाठी त्याला किती रुपये खर्च आलाय. पण एवढ्यालाच नाही तर त्यानं त्याच्यावर वाहतूक आणि हमालीसाठी काहीतरी खर्च केलाय. तो दिलाच नाही. तो काढायचा आपल्याला. पण विकताना केवढ्याला विकलाय तो. प्रत्येक संच 14,500 रुपयाला. मग विक्री किंमत काढूया आपण. विक्री बरोबर किती येईल. 14,500 ला 1 विकलाय गुणिले किती होते 10 बरोबर. मग याला जर गुणलं तर 1 शून्य वाढेल. फक्त 1,45,000 रुपये. आता आपल्याला दोन्ही किमती माहित झाल्या. खरेदी किंमत माहित आहे. 10 टीव्हीची खरेदी किंमत माहित आहे. 10 टीव्हीची विक्री किंमत माहित आहे. आता इथं काय होणार आहे नेहमी नफा. मग नफा किती झाला तर आपण नफ्याचं सूत्र काय विक्री वजा खरेदी. आपण लिहूयात विक्री किती आहे 1,45,000. त्यामधून आपल्याला 1,20,000 वजा करावे लागेल. किती राहील शिल्लक. हा 20,000 आणि 45,000 25,000 शिल्लक राहिले. ए गाढवा नुसते 25,000 राहिले. किती राहिले नुसते 25. नफा किती झाला बघा नो 25,000. पण त्याला नफा किती झाला आहे असं सांगितलं उदाहरणार्थ. मग ते 5,000 कुठे गेले त्याचे. मग हमालीन वाहतूक खर्च आहे ना तो. लक्षात आलं का. नाही तर मग त्याचा 25,000 नफा व्हायला पाहिजे होता ना. कारण ते 5,000 त्यानं आणण्यासाठी
टीव्ही हा हमाली वाहतूक. हमाली म्हणजे वर टीव्ही चढवणे पुन्हा उतरवणे याच्यासाठी हमाली. आणि वाहतूक म्हणजे लातूरला घेतले तर मुरडा म्हणजे ज्या ठिकाणाहून दुकानापासून घरापर्यंत किंवा त्याच्या विक्रीच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी खर्च. मग वाहतूक व हमाली खर्च बघा. वाहतूक व हमाली खर्च उलट जरी लिहिलं तर काय अडचण नाही. म्हणायचं नाही हमाली आणि वाहतूक काही दोन्ही मिळूनच आहे खर्च. काय येईल कसा काढणार. त्याला नफा व्हायला हवा होता 25,000 पण नफा किती झालाय प्रत्यक्षात 20,000. मग 25,000 मधून 20,000 वजा करावे लागतील. मग किती राहिले 5,000. हा कशासाठी खर्च झालाय त्याचा वाहतूक आणि असं कुठे पर्याय होते बघा पर्याय क्रमांक हा. तर आपण यानंतर उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न यामध्ये चौथा प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया चौथा प्रश्न काय आहे तो. नीट लक्ष द्या. दिनेशने प्रति क्विंटल रुपये 4,000 दराने 1 क्विंटल कांदे खरेदी केले. दिनेश आहे त्यानं काय केलेलं आहे प्रति क्विंटल. क्विंटल हे वजनाचं एकक आहे. एका क्विंटल मध्ये किती किलोग्राम असतात 100. आणखी याच्यापेक्षा मोठा आहे बघा टन. टन 1000 किलो. टनामध्ये ऊस कारखान्याला जो आपला ऊस जातो की नाही तो टनामध्ये जातो बघा. किलोग्राम मध्ये ग्रॅम मध्ये ऊस झाला असं कोण सांगतं का आपल्याला नाही. तर टनामध्ये टन 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम. पण आपल्याला टनाचा संबंध नाही पण माहित असलं पाहिजे. इथं क्विंटल आहे 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम. आणि ते कितीला घेतले त्यानं 4,000 रुपये या दराने. या दराने याचा अर्थ एका क्विंटलला 4,000 रुपये. पण त्याने घेतले तर 1 क्विंटल. त्याने काय 2, 3, 4 क्विंटल घेतलेत का नाही 1 क्विंटल घेतले. मग आपल्याला 1 क्विंटल कांद्याची खरेदी किंमत लिहिता येईल. लिहा मग लगेच 1 क्विंटल कांद्याची खरेदी किंमत बरोबर काय येईल रे. काय येईल खरेदी किंमत 4,000 दराने घेतले ते 1 क्विंटल म्हणल्यावर 4,000 रुपये ना. जर त्यानं 4 क्विंटल 5 क्विंटल असे घेतले असते तर गुणाकार करावा लागला असता आपल्याला. काहीच गरज नाही. 1च क्विंटल घेतले 4,000 रुपयेच लागले. आता बघा पुढे वाचल्यानंतर हे कांदे रुपये 36 प्रति किलोग्रॅम या दराने विकले. विकताना मात्र त्यानं डायरेक्ट आणले तसेच क्विंटल दिलेत का नाही. तर 1 किलोग्रॅम 36 रुपयाला विकलेले. मग आपल्याला त्या दिनेशला ते कांदे विकून किती रुपये मिळाले म्हणजे त्याची विक्री किंमत काय आहे कांद्याची हे काढावी लागेल. मग कशी काढणार आपण बघा बरं. 1 क्विंटल कांद्यांची विक्री किंमत. आता कितीला विक्री झाली बघूयात. कसं काढणार सांगा. एका किलोला किती रुपये आहेत 36. एका किलोला किती आहेत मग किती किलो कांदे होते त्याच्याकडं 100. मग काय करावं लागेल 36 आणि 100 यांचा म्हणजे 36 गुणिले 100. काय जण म्हणतील सर 100 गुणिले 36 काय अडचण नाही. तर काय होईल 3,600 रुपये. आता या दोघांकडे बघायचं. खरेदी किंमत काय आहे 4,000 रुपये. विक्री किंमत काय आहे 3,600 रुपये. कोणती किंमत जास्त आहे मग नक्कीच काय होईल तोटा होणार आहे. हे आता लक्षात येते आपल्याला बघितल्या बरोबर. खरेदी किंमत जास्त आहे तोटा होणार. विक्री किंमत जास्त आहे नफा होणार. बरोबर आहे की नाही. मग आता आपले 2 पर्याय तर कटले का नाही नफ्याचे लगेच. नफा लिहिणारे वेळे मग आपण तोटाच होणार आहे या व्यवहारामध्ये. तोट्याचं सूत्र खरेदी वजा
विक्री. बघूयात मग आता. खरेदी किती आहे? 4,000 रुपये. आणि विक्री किती आहे बाळांनो? 3,600 रुपये. काय येईल आता इथं आपण जर पाहिलं तर? 400 वजा बाकी येईल याची. मग 400 रुपये काय झाला? असा पर्याय कुठं आहे आपल्याकडं? पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात? यानंतर या भागातील शेवटचं जे उदाहरण आहे, 5वं उदाहरण काय आहे? पहा उदाहरण. सुनंदाने घाऊक कापड बाजारातून 50 साड्या 20,000 रुपयांना खरेदी केल्या. घाऊक, घाऊक हा शब्द किरकोळ आणि घाऊक. किरकोळ म्हणजे काय? तर तिथं एक वस्तू कमी प्रमाणात विकले जाते, त्याला ठोक म्हणतात बघा. ठोक किंवा घाऊक. घाऊक म्हणजे काय? एकत्र जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि ते लहान लहान दुकानदार आणतात आणि पुन्हा एक विकतात. मोठं दुकान असतं की नाही कपड्याचं किंवा कुठलंही मोठं दुकान असू द्या, त्याच्यामध्ये काय केलं जातं? एकत्रित आणले जातात कपडे. ते काय एक साडी आणतात का विकायला? नाही. मग ते ज्या ठिकाणून आणतात एकत्रित त्याला घाऊक म्हणायचं, एकदम जास्त प्रमाणात. मग घाऊक कापड बाजारातून म्हणजे ज्या ठिकाणून एकदा जास्त माल खरेदी करता येतो, तिथून किती साड्या आणल्यात? 50. किती रुपयांना खरेदी केल्या? 20,000 रुपयांना. म्हणजे आपल्याला माहित आहे बघा, पुढे वाचतो आधीच. या सर्व साड्या तिने प्रत्येकी रुपये 475 याप्रमाणे विकल्या. 50 साड्या आणल्यात, एकत्रित आणल्यात, एकत्रित 20,000 रुपयाला. पण विकताना मात्र एक साडी विकली. एक साडी कितीला विकली? 475. मग आपल्याला त्याच्यावरून त्याची कसली किंमत काढावी लागेल? खरेदी तर इथंच 20,000 रुपये आहे ना. कोणती किंमत काढावी लागेल? मग विचार करावा लागेल कोणतं जास्त आहे आणि मग त्यावरून नफा झाला का तोटा. मग लिहा 50 साड्यांची, बोलू नका, साड्यांची खरेदी बरोबर 50 साड्यांची खरेदी बरोबर काय येईल? तर एकदा चालल्यात 20,000 रुपयांना, म्हणजे 20,000 रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली साड्यांची. पुढं विकताना मात्र एक साडी कितीला विकली त्यानं? 475. शाब्दिक स्वरूपात काय म्हणू आपण त्याला? 550. मग आपल्याला विक्री किंमत कशी काढावी लागेल? एका साडीची किंमत 475 गुणिले किती साड्या आहेत? म्हणून गुणिले 50. साड्या काय फुटल्या तुटल्या नाही त्या बरं, कांड्यासारख्या आणता ना. मग बघा, शून्य देऊन टाकायचं असं. ज्या पण वेळी गुणाकार करायचा 1 2 3 शून्य असतील ते द्या आणि त्यानंतर राहिलेल्या फक्त 5 न गुणा. 5 5 25. हातचाला 2 5 7 35 2 37. हातचे आले 3 5 24 आणि 3 30 रुपये. 23,750 रुपये विक्री किंमत आली. त्यानं किती रुपयाला खरेदी केल्या होत्या? त्यानं नाही, सुनंदा आहे तिने बर का. सुनंदाने किती रुपयाला साड्या खरेदी केल्या होत्या? 20,000 रुपयाला. बरोबर आहे की नाही? आणि तिनं त्या विकल्यानंतर तिला किती रुपये मिळाले? 23,000. कमी मिळाले का जास्त रे? मग नफा झाला का तोटा? मग नफा झाला. तर नफ्याचं सूत्र लिहावं लागेल, तोट्याचं तरी चुकीचं. तोटा नाही येणार आपला, कारण विक्रीची किंमत जास्त आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. बघा नीट लक्ष द्या. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री आहे 23,750 वजा खरेदी 20,000. 23,750 मधून 20,000 गेले तर 3,750 रुपये. काय झाला बाळांनो? नफा.
मग असं कुठं आहे बघा बरं, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे नफा तोटा प्रकरण बरेच दिवस आपण हे केलं आणि ते तुम्हाला चांगलं समजलं असेल. त्याच्यावरचा परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. तर आपण या ठिकाणी थांबूया.